वर्धा के सावंगी थाना क्षेत्र के सिसबेड़ा इलाके में चल रहे जुए के खिलाफ कार्रवाई करने गई पुलिस पर तलवार से हमला कर दिया गया। इस हमले में 3 लोग, 2 पुलिस उपनिरीक्षक और एक सहायक पुलिसकर्मी गंभीर रूप से घायल हो गए हैं। घायलों में सब इंस्पेक्टर सतीश दुधान, गोपाल शिंदे और सहायक फौजदार संजय पंचभाई शामिल है। जुआ खेलने की सूचना मिलने पर पुलिस कार्रवाई करने गाँव पहुंची थी, लेकिन अचानक आरोपियों ने पुलिस पर तलवार से हमला कर दिया। पुलिस पर सीधे हथियार से हमला करने वाले आरोपियों के खिलाफ गंभीर मामला दर्ज किया गया है। इस घटना से जिले में हड़कंप मच गया है। आजची कारवाईमध्ये सावंगी पोलीस स्टेशन येथे एक आरोपीने जुएचा अड्डा आपले घरी चालू केलेला आहे असं माहिती मिळाली होती। त्याच्या लोकेशन जवळपास ग्रामीण भागाचे बॉर्डर एरियावर एक बेडामध्ये होता। त्या ठिकाणी आमची टीम रेडसाठी गेली होती आणि रेड सक्सेस पण झाली, परंतु त्यामध्ये जुगार खेळणारे आणि ते आरोपीचे घरचे काही लोकांनी पोलिसवर हल्ला केलेला आहे। त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचाऱ्यांची उंगलीवर, बोटावर जखम झालेले आहे आणि त्याची नंतर आरोपीला ताब्यात घेतले गेलेला आहे। काही आरोपी त्या ठिकाणाहून फरार पण झालेले आहेत, त्यांची शोध सध्या चालू आहे। त्या इलाक्यामध्ये आता एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट करून आरोपींची शोध चालू आहे आणि पुढची कारवाई आम्ही करत आहे। इंजरी जी आहे ते आमचे कर्मचाऱ्यांची आता ते शार्प वेपनची आहे आणि तलवार ज्याला म्हणू शकतो, कारण ते खूप लांब होती आणि ते शार्प पण होते, तर ते तलवारचा वापर या ठिकाणी झालेला आहे। आणि इम्पॉर्टंट बात आहे की ते तलवार त्यांनी घरात लपून ठेवली होती आणि घरची जे महिला सहभागी होते त्यांनी पण आरोपींना ते तलवार लावून दिली होती अशी प्राथमिक माहिती आहे। हे क्रिमिनल हे मुख्य आरोपी भावरी म्हणून आणि त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यामध्ये त्याचे अजून एक भाऊ आणि अजून एक तिसरा भाऊ, ते तिघांपैकी दोघांवर भरपूर गुन्हे दाखल आहे। त्यामध्ये तसेच ते फेस्टिव्ह सीजन आहे आणि पोलीस या ठिकाणी किंवा दुसरे बंदोबस्तामध्ये बिझी असणार, तर याचा फायदा घेऊन त्यांनी ते जुएचा अड्डा चालू केला गेला होता असं माहिती मिळाली आहे। महाराष्ट्र T24 के लिए सतीश काड़े, वर्धा।